थोड़ा ये शॉट ले लेंगे। चलो उसके साथ साथ चलो। क्या यार स्वर्ग यात्रा अमित शाह की फोटो है, क्या है ये पूरा माजरा बताइए। काल संसद भवन या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आहे। ते वक्तव्य म्हणजे आंबेडकर नाव घेणं हे एक पॅशन झालेले आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन असं वक्तव्य केलं की तुम्ही एवढंच जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला 7 जन्म स्वर्ग भेटेल। त्याचाच निषेध म्हणून आम्ही माननीय देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांना रेडा हे प्रतिकात्मक रेडा त्यांना आम्ही भेट स्वरूपामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने पाठवत आहोत। आणि त्याच्यावरती आम्ही स्वर्गयात्रा असे सिम्बॉल आणि त्यांचा फोटो लावलेला आहे, कारण त्यांना स्वर्ग आणि नर्क हे चांगल्या प्रमाणामध्ये कळतं असं त्यांच्या वक्तव्यावरून आम्हाला जाणवलं। त्याचमुळे त्यांना स्वर्गाची यात्रा करण्याकरिता आम्ही हा प्रतिकात्मक रेडा त्यांना पाठवत आहोत। आणि त्यांनी यात्रा करून आल्यानंतर आम्हाला सर्व देशवासियांना सांगावं की ते स्वर्गात गेले होते, त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना त्या ठिकाणी काही अडचणी आल्या किंवा नाही आल्या, त्यांनी हे सर्व देशाला सांगावं। आणि त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं, आंबेडकर करणं हे एक पॅशन झालेली, त्यांना आम्ही सांगू इच्छितो आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि पूर्ण देशवासियांच्या वतीने की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या बहुजनांचा श्वास आहेत आणि या देशाचं संविधान त्यांनी लिहिलेलं आहे। आणि या देशाच्या संविधानानुसारच भारत हा पूर्णपणे त्या देशाच्या संविधानावर चालतो। आणि वक्तव्य करत असताना अमित शहांना स्वर्गाची वारी करून आल्यानंतर त्यांना तेवढी समज येऊ हीच त्यांना आम्ही एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। मी मनीष नवडे, RPS सचिन खरातकर जिल्हा। असा प्रश्न होता की BJP तर्फे आम्हाला नेहमी हे देशाला मिळतात की संविधानाला आपण असा करायचा, बदलून करायचा, आणि ते म्हणजे जे आंबेडकर साहेबांनी जे केलेलं आहे त्याच्यावर त्यांचा जास्त रागीत असतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासूनच RSS आणि संघाने बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केलेला आहे आणि तो वर्षानुवर्ष त्यांचा विरोध आजपर्यंत सुरूच आहे। त्यांनी आत्ता मागेच एक घटना घडली, जंतर मंतरवरती संविधान जाळण्याची घटना घडली। त्यांचा खासदार संविधान बदलण्याची भाषा करतो, एकीकडे जागर यात्रा काढण्याचं फक्त ढोंग करायचं आणि दुसरीकडे संविधानाला विरोध करायचा। ही RSS आणि भाजपची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। त्याच्यापासून या देशाला नुकसानच झालेलं आहे आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम RSS आणि भाजपच्या माध्यमातून सध्या देशामध्ये सुरू आहे। हे वक्तव्य तुमची भावनाला ठेच पोहोचवणार आहे। त्यांनी जे वक्तव्य केलं, संविधान मानणारे बाबासाहेबांना मानणारा वर्ग जो पण आहे, जेवढा आहे, भारत देशवासियांच्या ही हृदयाला ही ठेचच पोचलेली आहे। कारण बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार भारत देश टिप्पणीवर काय होणार आहे याच्यामध्ये आंदोलनाचा तर अजून आमची काही पूर्वतयारी नाही किंवा आंदोलनाचा इशाराही दिलेला नाही। आमचं वक्तव्य एवढंच आहे की अमित शहांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे द्वेषाच्या भावनेतनं केलेलं आहे असं स्पष्ट असं ठाम मत आहे आमचं। याच्यामध्ये त्यांनी कुठल्या मानसिकतेतून हे केलेलं आहे काय याचा अजून आम्हाला साक्षात्कार झाला नाही की याच्यात आम्हाला निष्पन्न होत नाही की त्यांचा हेतू काय होता हे वक्तव्य करण्याच्या पाठीमागे। आता हे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आलेलं आहे, काय कोरिअर करणार तुम्ही, काय याच्यामध्ये आम्ही